नमस्कार मित्रांनो. आज आपण CBSE इयत्ता 6वीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातील हार की जीत हा प्रेरणादायी धडा समजून घेणार आहोत. या कथेचे लेखक आहेत सुदर्शन. त्यांचे खरे नाव बद्रीनाथ भट्ट होते. त्यांनी अनेक प्रेरणादायी कथा, कविता आणि नाटके लिहिली. त्यांच्या लेखनातून मानवी मूल्ये, करुणा आणि माणुसकी यांचा सुंदर संदेश मिळतो. हार की जीत ही त्यांची अशीच एक कालातीत कथा आहे, जी आजही प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. चला आता ही सुंदर कथा जाणून घेऊया. एका गावात बाबा भारती नावाचे एक संत स्वभावी महात्मा राहत होते. त्यांना सुलतान नावाचा एक अतिशय देखणा, बलवान आणि वेगवान घोडा होता. बाबा भारती त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत असत. ते स्वतः त्याला चारा घालत, त्याची सेवा करत आणि रोज संध्याकाळी त्याच्यावर स्वार होऊन गावाबाहेर फेरफटका मारायला जात असत. सुलतानच्या सौंदर्याची आणि वेगाची कीर्ती दूरवर पसरली होती. ही बातमी खडक सिंह नावाच्या एका कुख्यात दरोडेखोराच्या कानावरही पोचली. त्यालाही सुलतानला पाहण्याची आणि मिळवण्याची इच्छा झाली. एक दिवस तो बाबा भारतींकडे आला. त्याने सुलतानचे खूप कौतुक केले. बाबा भारती आनंदाने त्याला सुलतानला दाखवू लागले. खडकसिंहच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. काही दिवसांनी संध्याकाळच्या वेळी बाबा भारती सुलतानवरून जंगलातून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक चालण्यास असमर्थ असलेला माणूस बसलेला दिसला. तो वेदनेने तडफडत होता आणि म्हणाला, "बाबाजी, मला थोडं पुढे सोडाल का?" बाबा भारतींच्या मनात दया जागी झाली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या माणसाला सुलतानवर बसवले. परंतु तो चालण्यासाठी असमर्थ असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून खडकसिंह होता. घोड्यावर बसताच त्याने सुलतानला टाच मारली आणि क्षणार्धात तो घोडा घेऊन पळून जाऊ लागला. बाबा भारतींचा लाडका सुलतान त्यांच्या नजरेआड होत होता, परंतु त्यांनी आरडाओरडा केला नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, "ही घटना कोणालाही सांगू नकोस, कारण लोकांना जर समजले की एखाद्याने अपंग असल्याचे सोंग करून फसवणूक केली तर भविष्यात खऱ्या गरजू व्यक्तीलाही कोणी मदत करणार नाही." हे शब्द खडकसिंहच्या मनाला खोलवर भिडले. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याच्या मनात सतत बाबा भारतींचे शब्द घुमत राहिले. शेवटी त्याचे मन पालटले. मध्यरात्री तो सुलतानला घेऊन शांतपणे बाबा भारतींच्या आश्रमात आला. त्याने सुलतानला पूर्वीच्या जागी बांधले आणि निघून गेला. बाबा भारती उठले. ते अस्तबलात गेले. सुलतानला पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी आपल्या प्रिय घोड्याला प्रेमाने मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दुसरीकडे बाहेर उभा असलेला खडकसिंहही पश्चातापाने रडत होता. त्या दिवशी घोडा परत मिळाला, पण त्याहून मोठी गोष्ट घडली. एका कठोर दरोडेखोराच्या हृदयात पुन्हा माणुसकी जागी झाली. म्हणूनच या कथेचं नाव आहे हार की जीत. या कथेचा संदेश अत्यंत सुंदर आहे. एका व्यक्तीने फसवणूक केली म्हणून सर्वांवरचा विश्वास गमावू नये. दया, करुणा आणि माणुसकी हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे. वाईट माणूसही योग्य विचार आणि प्रेमळ वागणुकीमुळे बदलू शकतो. खरा विजय हा दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर एखाद्याच्या मनात चांगुलपणा जागवण्यात असतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. अशाच सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.